आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील। माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा। महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा वाढता विरोध होत असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकल्पावर कडाडून टीका केली आहे। M24 तासशी बोलताना त्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली असून हा महामार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा असल्याचे म्हणले आहे। राजू शेट्टी यांनी सांगितले की शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांच्या हजारो एकर सुपीक आणि बागायती जमिनी हडपण्याचा प्रयत्न करत आहे। हा मार्ग अशा भागातून जात आहे जिथे शेतकरी वर्षातून 2-3 पिके घेतात। आधीच विविध प्रकल्पांमुळे शेतकरी भूमिहीन होत असताना आता या नव्या महामार्गाची काय गरज, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। विद्यमान रस्ते असताना केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी या हजारो कोटींचा प्रकल्प राबवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। शक्तीपीठ हे नाव देऊन लोकांच्या भावनांशी खेळू नका, असे आवाहन त्यांनी सरकारला केले। या महामार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकणातील शेती उद्ध्वस्त होईल, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल। सरकारने जर हा प्रकल्पाचा हट्ट सोडला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी संघटित होऊन तीव्र आंदोलन करतील। जमिनी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ही आमची मातृभूमी आहे, असे शेट्टी यांनी ठणकावून सांगितले। शासनाने तात्काळ या महामार्गाचे सर्वेक्षण थांबवावे आणि हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी त्यांनी यावेळेस केली। या प्रतिक्रियेनंतर आता शक्तीपीठ महामार्गाचा वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट M24 तास। शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्यांची जमीन जाणार आहे त्यांनी त्यांचं बघून घ्यावं, अशी मानसिकता काही शेतकऱ्यांची झालेली असेल तर ते चुकीचं आहे। किमान ज्यांची जमीन जाणार आहे ते काहीतरी भांडून पाठपुरावा करून कोर्टात जाऊन मोबदला वाढवून तरी घेतील, परंतु ज्यांची जमीन जाणार नाही पण गावातून किंवा परिसरातून शक्तीपीठ महामार्ग जातो त्या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत। एक तर हा रस्ता हा उंचावरून जाणार आहे, किमान 20 ते 25 फूट उंचीचा भरावा पडणार आहे आणि त्यामुळं सरळ सरळ गावांची फाळणी होणार आहे। निम्म गाव पलीकडं निम्म गाव अलीकडं। काही काही शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की 1 एकर 2 एकर जी काही जमीन आहे त्यातली बरीचशी जमीन शक्तीपीठ महामार्गाला जाते। 2-4 गुंठे पलीकडे राहतात, 2-4 गुंठे अलीकडे राहतात। त्या शेतकऱ्यांनी पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं, अवताचं व्यवस्था कशी करायची। अनेक शेत रस्ते असे आहेत की ते नकाशावर नोंद नाहीत आणि मग ते रस्ते खंडित होणार आहेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक 2-3 गट नंबरच्या मध्ये एखादा ओढा एखादी ओघळ असते, ती नकाशावर किंवा सातबाऱ्यावर पोट खराब म्हणून नोंद नसते, पण प्रत्यक्षामध्ये पाण्याची वहिवाट असते। भराव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर पडला तर 2-2, 3-3 महिने ऑक्टोबर महिन्या परतीच्या मान्सून मध्ये पाणी साचून राहणार आहे। ते पाणी बाहेर काढायची काय व्यवस्था आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये क्रॉस लाईन गेल्यासारखा हा शक्तीपीठ ह्या महामार्गाचा भराव पडणार आहे। आणि त्यामुळं जुलै महिन्यामध्ये जेव्हा वारणा आणि कृष्णा ह्या नद्या पात्राच्या बाहेर पडतात त्यावेळी पात्राबाहेर पडलेल्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्यामुळं त्याचा तुंब मागं जवळजवळ 20-25 किलोमीटर पाठीमागपर्यंत जातो। म्हणजे हा सारा परिसर हा पुराला आमंत्रण देणारा असा परिसर ठरतो, हे लक्षात घेतलं पाहिजे। उदाहरणार्थ कामेरी, कुरळप, ऐतवडे या मार्गाने हा रस्ता पुढे गेला। पलीकडं निलेवाडी आहे, सातवे कोडोलीच्या बाजूनं जेव्हा तो तिकडे ज्योतिबाकडे जातो तर वारणा नदीचं पात्राबाहेर पडलेलं पाणी जे तुंबतं त्याचा तुंब हा जवळजवळ
शाहूवाडी तालुक्यातल्या मलकापूर पर्यंत जातो आणि इकडे बांबवड्यापर्यंत जातो. आणि या परिसरामध्ये पन्हाळा तालुक्यातली, शिराळा तालुक्यातली, वाळवा तालुक्यातली जी म्हणून गावं आहेत त्या गावातलं पुराचं पाणी 15-20 दिवस मागे हटणार. 20 दिवस जर शेतात पाणी राहिलं तर पिकाची अवस्था काय होईल? गावाच्या गावं आजही वारणाकाठच्या गावातले लोक जुलै महिना आला की जीव मुठीत धरून राहतात. पण असा पाण्याचा वेढा पडल्यानंतर वर्षाला जुलै महिन्यामध्ये स्थलांतरित करणार आहोत का आपण? हे सारे प्रश्न या शक्तीपीठ महामार्गामुळे निर्माण होणार आहेत.